नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांना मी हा विजय पूर्णपणे समर्पित करतो की आज जे काही होतंय, घडतंय आणि झालंय हे सगळं कर्डिले साहेबांमुळे झालेलं आहे. कारण की त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य राजकीय क्षेत्रामध्ये ज्या दिवशी पाऊल ठेवला तेव्हापासून तर शेवटचा श्वास हा त्यांनी जनतेसाठीच घेतला. त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य ते जनतेच्या सेवामध्ये घालवलं. त्यांनी स्वतःची कधी काळजी केली नाही, तब्येतीची स्वतःची कधी काळजी नाही केली. आयुष्य त्यांचं शेवटपर्यंत जनतेसाठीच गेलं आहे. म्हणून आज जनतेवरती साहेबांचा फार जीव होता. जनतेला सोडून साहेबांना करमत नसायचं. आजपर्यंत त्यांची आयुष्यात आपण बघतो की त्यांनी जनतेला सोडून कधीच काही केलेलं नाही. म्हणून आता ही जनता माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे आज मी शब्दात तुम्हाला सांगू शकत नाही. म्हणून माझा एकच ध्येय की शेवटचा श्वास मी देखील जनतेसाठीच घेणार आणि ह्या जनतेने ज्या मला 6 महिन्यापासून जे प्रेम दिलं, आधार दिला आहे, मला माझ्या परिवाराला सर्वांना जे दिलं आहे हे मात्र मी माझ्या आयुष्यात अनेक प्रसंग माझ्यावरती येतील, पण हा प्रसंग मात्र मी कधी विसरू शकत नाही. ज्यांनी ह्या काळामध्ये मला साथ दिलेली त्यांना मात्र मी कधीच एकटं सोडणार नाही. मी आता जनतेचा सेवक आजपासून झालो आहे, तर येणाऱ्या आयुष्यात माझं पूर्ण आयुष्य हे जनतेच्या सेवेमध्येच जाणार. मतदारसंघातील कामांना प्राधान्य कसं देणार आणि मुख्यमंत्र्यांची साथ तुम्हाला कशी मिळाली याबद्दल सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.